मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी अमराठी वादाचा मुद्दा केंद्रस्थानी होता। मुंबईचा महापौर मराठीच होणार हे सर्व राजकीय पक्षांना वारंवार सांगावं लागत होतं, पण त्याही पेक्षा महापौर पदाचा मुद्दा आत्ता कुठे तापला असेल तर ते म्हणजे मीरा भाईंदरमध्ये। महापौर पदाच्या खुर्चीवर मराठी माणूस न बसवल्यास रक्त सांडेल असा इशारा आता दिला जातोय। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडतंय, कोणी हा इशारा दिलाय, बघूयात। तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही। भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे। मराठी अमराठी वाद पुन्हा पेटला। मीरा भाईंदरचा महापौर मराठी होणार की अमराठी? मराठीच महापौर करा, नाहीतर रस्त्यावर रक्त सांडेल। मराठीच्या मुद्द्यावरून हिंसाचाराची भाषा। महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महानगर परिसरात अग्रस्थानी असलेला मराठी अमराठी वादाचा मुद्दा आता बाजूला पडला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या वादाने टोक गाठलंय। निवडणुकीआधी वर्षभर मीरा भाईंदर महापालिकेत मराठी अमराठी वादावरून आंदोलन, मोर्चे, मारहाण असं बरंच काय काय घडलं। आता निवडणुका पार पडल्या, मतदारांनी भाजपला कौल दिलाय, पण आता मराठी व्यक्तीला महापौर नाही केलं तर मीरा भाईंदरमध्ये रक्त सांडेल असा इशारा मराठी एकीकरण समितीनं दिलाय। परंतु जर आता पुन्हा कोणी असा प्रकार केला आणि आमच्या नाकावर टिचून जर परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र 2 म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील, हे मात्र नक्की आहे। आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही। भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे। मीरा भाईंदरचा मराठी महापौर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। मराठी महापौर एकीकडे मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी मराठी महापौर बसवण्यासाठी रक्त सांडण्याची भाषा केली। असं असताना त्यांच्या भूमिकेला मनसेनंही पाठिंबा दिलाय। इतकंच नाही तर सांडणारं रक्त मराठी माणसाचं नसेल असं अविनाश जाधव यांनी म्हटलं। मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे, कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले तर त्यांना न्याय द्या। तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे। आणि एकीकरण समितीला माझी विनंती आहे, तुम्ही जे म्हटलात की रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल, सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे। या इशाऱ्यामुळे मराठी आणि अमराठी वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत। तर मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा या मागणीसाठी मनसे विद्यार्थी सेना रस्त्यावर देखील उतरली। मीरा भाईंदर महापालिकेवर मनसैनिकांनी आंदोलन देखील केलंय। महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी मनसैनिकांनी केली। मीरा भाईंदरची लोकसंख्या आपण बघितली तर इथे गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे या भागात अमराठी नेत्यांचा दबदबा आहे। भाजपकडून या महापालिकेची निवडणूक जबाबदारी होती ती गुजराती पार्श्वभूमी असलेले आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर। निवडणुकीदरम्यान आम्ही त्यांना याबाबत विचारल्यावर मराठी अमराठी हा इथे मुद्दाच नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं, पण आता काही दिवसात महापौर निवडायचा आहे, त्यामुळे मराठीच चेहरा पुढे करण्यासाठी मेहतांवर या माध्यमातून दबाव निर्माण केला जातोय। पण त्यांनी मात्र महापौर पदाबाबत पक्षच अंतिम निर्णय घेईल असं म्हटलंय। या ठिकाणचे जे सर्व जे नरेंद्र मेहता कार्यसम्राट आमदार जे स्वतःला बोलत आहेत त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मराठी महापौर बनला पाहिजे। मराठी महापौर बाबत तडजोड नाही, लक्षात घ्या। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या ही संस्कृती टिकली पाहिजे, जगली पाहिजे, हे त्यांना जर वाटत असेल तर मराठी महापौर या ठिकाणी बसला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। तर यावेळी मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर मिळणार आहे की नॉन मराठी, काय नेमकं? बघा, असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल। त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये, माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल। मेहतांनी जरी सावध पवित्रा घेतला असला तरी निवडणुकीत या मुद्द्यामध्ये कोणी रॉकेल टाकण्याचं काम केलं असेल तर ते म्हणजे भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी। उत्तर भारतीयांना संबोधित करताना इतके नगरसेवक निवडून आणा की आपला उत्तर भारतीय महापौर बसला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं। अंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा।
त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये अमराठीच महापौर करण्याची महत्वाकांक्षा आहे का, अशी चर्चा तेव्हा झाली. यानंतर कृपाशंकर सिंग यांना आपल्या वक्तव्याबद्दल सारवासारव सुद्धा करावी लागली. पण यामुळेच सत्तेच्या सारीपाटावरून मराठी माणसाला बाजूला करण्याचे प्रयत्न होत आहेत का, याची चर्चा झाली. त्याचे वेळोवेळी पडसादही उमटले. घटनेनुसार निवडून दिलेल्या प्रत्येकाला सत्तेत सहभागी होण्याचा अधिकार आहे, पण हे सगळं करताना मराठी माणसाच्या हक्कांचा, त्याच्या अस्तित्वाचाही आणि भाषेचाही विचार व्हावा ही अपेक्षा प्रत्येकाला आहे आणि ती रास्त सुद्धा आहे. पण त्यासाठी रक्त सांडण्याची किंवा हिंसाचाराची भाषा अजिबात स्वीकारार्ह नाही. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या नावाखाली सुरू केलेला लढा कोणत्या दिशेला आपण नेतोय याचाही नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. बाकी महापौर मराठी होतो की अमराठी याचं उत्तर आपल्याला काही दिवसात मिळेलच. प्रथमेश तावडे, झी 24 तास, मीरा भाईंदर.